हॅलो एव्हरीवन. तर आज आपण आलो आहोत माझ्या जुन्या शाळेत हायस्कूलमध्ये. चला या माझ्यासोबत. ते तुम्ही बघू शकता हायस्कूल. कॅमेरावर दाखवत आहे का हायस्कूलचा तो बोर्ड आहे तो? हां, दाखवतच राहा. हे हायस्कूल आहे. आणि मला सांगायला आवडेल की माझे 2-3 आठवडे झाले व्लॉग्स आलेले नाही आहेत. कारण त्याचं देखील एक कारण आहे. कारण मी आजारी एवढा होतो ना, भयानक. म्हणजे ॲडमिट होतो मी, काही कारणास्तव होतो म्हणून. ठीक आहे, चला ओके. नंतर मग आता बघूया हायस्कूलच्या संदर्भात. खाली जाऊया, बघूया सर काय बोलतायत. ठीक आहे, चला मग पटकन. शाळेवरून व्हिडिओ करणार स्लो मोशन ने ओके, आता आपण जातोय शाळेत जातोय आपण आपल्या. बघूया काय आता होते. कारण चालतोय आता. चालणं खूप डेंजर आहे. कारण तुम्ही आता बघू शकता आपण आता वरनं चाललोय. तर वरनं पाकाडी खाली उतरवून डायरेक्ट आता समोर जाऊ शकतो आपण. समोर चालायचं आहे. ठीक आहे, माझ्यासोबतच राहा. बघूया शाळा. कारण चालणं खूप म्हणजे वरनं आपण आलेलो आहोत. पण तसं बोललं तर खालीहून एक रस्ता इकडून. आम्ही पहिले इकडनं जायचो कारण थोडा शॉर्टकट होता वाडीतून. ठीक आहे, मग आता बघूया. जर शाळेत जर सर वगैरे असले, जसे की सर असतीलच कारण ताई बोलते सर होते. ठीक आहे, मग बघूया नंतर काय कसं. नंतर भेटू, चला. चल, आता आलो आहोत शाळेच्या एंट्रन्समध्ये. पुन्हा आता एंटर करणार आहोत. पण आता ही टाकी नवीन झालेली आहे. आमच्या वेळेस इकडे नव्हती, त्या साईडला होती तिकडे. म्हणजे अजून तशी आहे तरी पण. आधी पहिली ही नवीन टाकी बघूया. नवीन टाकीचं बांधकाम वगैरे झालेलं आहे. चला या पुढे. मग आता नवीन शाळा पहिली होती ना तशी राहिलेली नाही, अपडेट झाले. कारण हे बघू शकता CCTV पण लागलेले आहे तिकडे. आणि एकच नाही, आपण जिथून एंटर केलं ना तिकडे त्या झाडावर पण एक आहे. या मग पुढे नो स्मोकिंग एरिया. तरी पण तुम्हाला एक गंमत सांगतो मित्रांनो. तुम्हाला तर नो स्मोकिंग एरिया दाखवत आहेत, पण अशी काय काय जी लोक होती, म्हणजे आमच्या पण आधीची जी मुलं होती ती स्मोक करायची. तिथे नाही पाठी, ते नंतर तुम्हाला दाखवेन काहीतरी नेक्स्ट ब्लॉगच्या इथे. बघू शकता. हा कुठली रूम आहे? कुठली रूम आहे? तर हे कार्यालय आहे. इकडे स्टाफ, म्हणजे स्टाफ नाही असं एक, ते जे बोलतो ना आपण, ते सर बसतात. कुठले ते क्लार्क बसतात इकडे. हे एकदम मुख्य ऑफिस. चला पुढे. इकडे पण कॅमेरे लागले आहेत. आणि नंतर मग इकडे तक्रार पेटी. तक्रार पेटीचं एक वैशिष्ट्य असं, आता कोणतीच तक्रार नाही आणि आमच्या वेळी पण कोणतीच तक्रार नव्हती. म्हणजे ऑल ऑफ टाइम बेस्ट आहे. नंतर ही पण एक रूम. प्रयोगशाळा इकडे जेव्हा मी 10वी पर्यंत होतो तेव्हा जे आमचे शिक्षक होते ते आम्हाला छान छान असे प्रयोग दाखवायचे, अतिशय उत्तम. तरी पण असे जे प्रयोग होते ना की ते आमच्या अजून देखील लक्षात आहेत. म्हणजे जे रासायनिक प्रक्रिया वगैरे सांगायचे ना, भयानक असते. यापुढे लागलेले आहेत. इकडे पण CCTV आहे. नंतर ही जी एक रूम आहे तिकडे सर्व अन्नधान्य बोलतो ना आपण, म्हणजे शाळेची आपल्याला खिचडी किंवा भात भेटते, ते सर्व इकडे पोषणाची सर्व रूमची व्यवस्था आहे. नंतर ही जी एक रूम आहे तिकडे ऑल ऑफ कम्प्युटर वर्किंग स्पीड मध्ये. इथे कम्प्युटरचे एक बोलतो ना एक विषय असतो, कॉम्प्युटर क्लास बोलतो ना आपण, ते इकडे विषय घेतला जातो. नंतर ही 6वीची. आम्ही पहिले इकडेच होतो. आतमधून बघू शकता सर्व एकदम बेस्ट आहे. तसं फक्त एक फळा बदललेला आहे. आणि जे नवीन जे हे लावलेले आहेत पताका, त्या बस या. नंतर 5वी. तिकडने आमचे जेवढे कांड आहेत ना, तेवढे कोणी नसतील की एवढे इकडे 5वी वर्गात आम्ही केलेले.
चला 5वी 6वी 7वी ते 10वी पर्यंत बघूया. हा 10वीचा वर्ग. या कॅमेरामॅन वरती या. 10वीचा वर्ग होऊ शकता इकडे. म्हणजे एकदम एक अनोखा एक हे वाटतं. असं वाटतं की अजूनपर्यंत मी 10वीतच आहे असं वाटतं. सर्व पुस्तक वगैरे ठेवलेले आहेत. कंपास पेटी वगैरे, कंपास पेटी जुनी वगैरे आहे. छोट्या मुलांची खेळणी. हे काय आहे म्हणजे हे समजायला पाहिजे काय आहे हे काय आहे. शी. एक आर्ट छोट्या मुलांचा. या पुढे 10वीची रूम, ती 9वीची आता ती सजवलेली आहे. इकडे पण सर्वांची व्यवस्था पण मस्त होती. नंतर ही इयत्ता 8वीची रूम. कडे पण आमचं बाळपण लय खूप टॉप लेवलचं आहे. नंतर मग इकडे तुम्ही बघू शकता की सुविधा पण लागलेल्या अतिउत्तम. नेहमी क्षमताशील, प्रयत्नवादी आणि प्रयत्नशील रहा. एक मोटिवेशन सुविचार आहे. मोटिवेशन म्हणजे नेहमी क्षमताशील. मोटिवेशन आता मी काय देणार तुम्हाला. राज्यगीत लिहिलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा. हे म्हणजे राज्यगीताचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगतो इकडं. वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगतो हे जे राज्यगीत आहेत म्हणजे आम्हाला आहेत ना, जेव्हा आम्ही एमसीसी जेव्हा आम्ही करायचो ना तेव्हा समोर आम्ही एमसीसी करायचो. बघू शकता समोर आहेत ना, समोर सगळं तिकडे आम्ही एमसीसी करायचो. आणि मग नंतर जेव्हा सर्व संपतं म्हणजे सर्व शाळा सुटते तेव्हा आम्हाला हे फायदा राहायचा. कारण सर बोलायचे बिन बघता बोला. हे बघून आम्ही बोलायचो. सरांना वाटायचं अरे पोरांचं पाठ झालं, पण त्यांना काय माहिती आम्ही बघून बोलायचो म्हणून. ओके, अशा तऱ्हेने ब्लॉग संपला आहे. हे आजचा ब्लॉग होता शाळेसंदर्भात. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू. आणि व्हिडिओ लवकरच लवकर येतील. अशा तऱ्हेने तुम्ही पाहिलं माझ्या शाळेचा ब्लॉग, माझी जुनी शाळा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कमेंट साईन जास्त नाही, 10-15 बस. लाईक्स पण माझे फॉलोअर्स 20च आहेत. मी काय बघू मग लाईक्स बघा जमले तर 15-16. नंतर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.